नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय डांगट फॅमिली इन युरोप. तर आज एक वीकेंड सुरू झालेला आहे आमचा आणि वीकेंड सुरू झालं की आम्ही खूप खुश असतो. तर ठरवलं की आज सकाळपासूनच आपण शूट सुरू करूयात. आणि स्पेशल अशी गोष्ट आहे की आता समरला सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. तर इथे इस्टर हॉलिडेज असतात, 2 आठवडे आहेत. म्हणजे इस्टर च्या आधी एक आठवडा, तर ओव्हरऑल 2 आठवड्याची सुट्टी आहे त्याला. आणि मग त्यामुळे आम्ही पण सुट्ट्या घेतलेल्या आहेत. आणि कारण मग मुलांबरोबर वेळ घालवता येईल. एरवी सुट्ट्या घेणं शक्य नसतं शाळांमुळे, जास्त सुट्ट्या घेता येत नाहीत मुलांना. काय खूपच सिव्हिअर रिझन असेल तर देतात, नाही तर नाही देत. त्यामुळे मग हाच वेळ असतो की जेव्हा आम्ही पण सुट्ट्या घेऊन मग मुलांबरोबर एन्जॉय करू शकतो. तर आम्ही बऱ्याच गोष्टी प्लॅन केल्या त्या सुट्टीसाठी. आज पहिला दिवस आहे, तर आज ठरवलं की आपण आज सगळं घरातली आवराआवरी करून घेऊ, कारण दोघांची कामं आणि मुलांचं सगळं बघण्यात काही गोष्टी आवरायच्या राहून जातात. मग तो आजचा आमचा प्लॅन आहे. त्यानंतर आमचा उद्या आहे होळी, तर मग होळीचं सेलिब्रेशन असेल. आणि त्याचबरोबर एक स्पेशल आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत, ते पण तुम्हाला पाहायला मिळेल नंतरच्या व्हिडिओमध्ये. तो प्लॅन आहे. त्याच्यानंतर सुट्टीमध्ये अजून बरेच प्लॅन आहेत. एक तर खूप छान अशी आमची ट्रिप होणार आहे 2 डेजची, त्याचं सुद्धा तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. तर असं ओव्हरऑल सुट्टीचं प्लॅनिंग आहे. त्याचबरोबर मुलांना रोज तर बाहेर घेऊन जातोच आम्ही. मागे एका व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की डे लाईट मिळावा मुलांना किंवा सगळ्यांनाच, म्हणून खूप नेसेसरी असतं. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघा. त्याची इथे लिंक ॲड करते मी, ज्याच्यामध्ये मी ह्या विषयावर बोलले होते. त्यामुळे रोज मुलांना बाहेर तर नेतच असतो, पण आता हे असे सुट्टीचे प्लॅन आहेत. आणि आता सुट्टी असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ मी बाहेर खेळतील मुलं. आणि आता उन्हाळा सुरू झालाय, इथे स्प्रिंग सीझन लागलेला आहे. त्याच्याबद्दलची माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला, कारण आम्ही स्पेशल अशा छान अशा ठिकाणी जाऊन दाखवू. तर आजच्या दिवसात आता सगळ्यात पहिलं उठल्या तर मस्त चहा ठेवलाय. मला असा पाण्यातला चहा आवडतो, त्याच्यात समप्रमाणात दूध आणि पाणी. पण काहींना नुसत्या दुधातला चहा आवडतो, तर ह्यांना दुधातला चहा आवडतो, पण मला असा आवडतो. आणि उठल्या पहिलं गरम पाणी पित असते मी. तर आता पाणी घेऊन मुलांना काहीतरी खाण्याचं बघते, किंवा आमच्या सगळ्यांच्याच नाश्त्याचं चहा. आणि आता मी ना एक रेसिपी नाही म्हणजे खारी बनवणार आहे. तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते की कशी बनवतात. इथे पाऊस सुरू झालाय. तर मला ना एक गोष्ट सांगायची. समर सायकल नीट ठेव, पाऊस सुरू झाला. मला एक गोष्ट सांगायला आवडेल. काही कमेंट्स आलेल्या होत्या की तुझे व्हिडिओ कधी, स्केड्यूल सांग, व्हिडिओज कधी येतात. तर कदाचित काही व्हिडिओजमध्ये आम्ही सांगायचं म्हणजे राहून गेलं, किंवा ही इन्फॉर्मेशन नसेल. ज्यांनी ऑब्झर्व केलं त्यांना माहिती आहे, पण सगळ्यांसाठीच आता सांगते महत्त्वाची गोष्ट की आपल्या चॅनलवर व्हिडिओज आठवड्यातून 2दा येतात. एक म्हणजे रविवारी आणि दुसरं बुधवारी. तर इंडियन टाईमनुसार तुमच्या वेळेप्रमाणे, म्हणजे भारतात सकाळी 7 वाजता आपले व्हिडिओज रिलीज होत असतात. तर आमच्या इथे रात्री 2:30 वाजता ते अपलोड होतात. तिथे सकाळी 7ला दिसतात तुम्हाला हे व्हिडिओज, रविवार आणि बुधवार सकाळी 7 वाजता. तर हे आहे आपलं स्केड्यूल. तर माहिती नव्हतं बऱ्याच जणांना, म्हणून आता हे मी सांगितलं. तर हे टेट्रा पॅकवालं दूध यूज करतो, काही व्हिडिओजमध्ये सांगितलं असेल. आणि इथं ना पर्सेंटेज असतं, तर 3.8 म्हणजे ॲव्हरेज. ते 1.5% किंवा 0 वगैरेमध्ये पण असतात. तर ते म्हणजे खूपच पातळ एकदम असतं दूध. हे एकदम परफेक्ट आहे. तर आपले भारतीय लोक इथं 3.5, 3.8 असंच वापरतात दूध. आणि ह्याचा अजून एक गोष्ट आहे की इथे हे जे टेट्रा पॅक्स मिळतात सुपर मार्केटमध्ये, ते जर सुपर मार्केटमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले असतील ना, काचेचे फ्रीज असतात, काचेच्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या बाटल्या असतील, तर घरी येऊन तुम्हाला वापरून फ्रीजमध्येच ठेवणं गरजेचं असतं. पण दुसरे एक पॅक्स मिळतात की जे बाहेर ठेवलेले असतात. मग बाहेर ठेवलेले असतील ना, तर ते घरी आणून तुम्ही शेल्फमध्ये ठेवू शकता, कपाटामध्ये ठेवू शकता. ज्यावेळी ओपन करताल त्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं.
तर 2 प्रकारचे दूध मिळतात इथे. तर आम्ही शक्यतो बाहेर जे असतात ते आणतो, असं शेल्फमध्ये ठेवून देतो आम्ही आणि मग फोडलं की मग त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं संपेपर्यंत. काय करते रानू? टीव्ही बघतीये आणि मम्मी रानूचे बो बांधते, हो ना? आणि तिला खूप गुंता होतो केसात, हो ना रानू? आता अजून अंघोळ वगैरे व्हायची आहे तिची, पण हे केलं ना की तिला फ्रेश छान वाटतं असं आवडून. तर आता रानूची आवडून होणार, मग काय करणार तू आज? अजून काय करणार आहेस? तू कुठं खेळायला जाणार आहेस आज? पेप मॉलला. तिथे काय आहे खेळायला? तिथे कसं खेळायला असतं? नाही, पण तिथे काय खेळते तू? घुशीगुंडी खेळते. नारळाची शेंडी बांधली वरती, पण तिला मागं पण बांधायचंय असं मोठ्या मुलींसारखा, किंवा मी बांधते असा बोट. त्यामुळे मग आता हा छान अशा बांधलाय बोट. बघू रानू, छान दिसतीये. आता छान स्वच्छ स्वच्छ आंघोळ करायची आणि मग छान छान आवडायचं, पावडर लावायची, हो ना? तुला आवडतं ना आवडायला? मी आता डिशवॉशर क्लीन करते आणि ह्याच्यामध्ये ना डिशवॉशरमध्ये हे असं सॉल्ट घालावं लागतं. सॉल्ट असं घालावं लागतं. तर इथं नाही, इथं घालणार आहे मी आता. इथं दाखव, इथं. आणि हे भरते हाताने. आता जरी डिशवॉशर क्लीन असलं ना आतून, तरी हे जे स्टीलची बॉडी असते ना ह्याची, हे मला असं वाटतं की वेळच्या वेळेस क्लीन केली पाहिजे. नाही तर मध्ये वास वेगळाच होतो, कारण आतमध्ये गरम पाणी असतं. आज आम्ही आलेलो आहोत फुलांच्या मार्केटमध्ये. तर खूप छान छान फुलं आहेत. तर दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही घराजवळच्याच एका मॉलमध्ये गेलो होतो, जिथे हे फुलांचं दुकान आहे. आणि इथे खूप छान छान फुलांचे गुच्छ विकायला असतात. आणि त्याचबरोबर सुट्टी फुलं सुद्धा इथे असतात, जे आपण कॉम्बिनेशन करून बुके करून घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर गिफ्ट्स देण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर बास्केट्स असे बनवलेले असतात. आणि इथे काही ना अशी झाडं सुद्धा इथे विकण्यासाठी आहेत. गार्डन मधल्या काही गोष्टी सुद्धा इथे मिळतात, जसं की रिकाम्या कुंड्या, काही सीड्स. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे विकायला होत्या. आणि इतकं सुंदर खूप टाइप्स आहेत इथे फुलांचे. फार छान वाटलं बघून. आणि आता ईस्टर जवळ आलेला असल्यामुळे इथे सशाच्या आकाराचे वेगवेगळे असे स्टॅच्यू किंवा बऱ्याच गोष्टी सशाच्या आकारामध्ये पाहायला मिळतील. तर हे असं एक सुंदर दुकान होतं. म्हणलं तुम्हाला इथली सफर करावी, त्यामुळे हा एक इथे ही एक क्लिप ऍड करतीये. इथे जर्मनीमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी फुलांची दुकानं पाहायला मिळतात. इथे फुलांना खूप महत्व आहे. लोकांना खूप इथं फुलं आवडतात. घरी फ्रेश फ्लावर्स ठेवण्याचं इथं एक पद्धत असते. फुलदानात असं छान अरेंज करतात. घरात सुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी डायनिंग टेबलवर सुद्धा फुलं असतात. तर गार्डनिंगची सुद्धा खूप आवड असते इथे लोकांना. पण फुलांना खूप जास्त महत्व आहे. आणि ही जी फुलं आहेत ही यांना फ्रेश फुलंच आवडतात. म्हणजे जर आता कुणी कुणाला जेवणासाठी इन्व्हाइट केलं आणि डायनिंग टेबलवर जर खोटी फुलं असतील, तर ते एक प्रकारचं डिसरिस्पेक्ट किंवा चांगलं नाही मानत. त्यामुळे इथे यांची पद्धत अशी आहे की फ्रेश फ्लावर्स असले पाहिजेत. किंवा गिफ्ट सुद्धा एकमेकांना पहिल्यांदा भेटताना किंवा खूप दिवसांनी एखाद्या आपल्या आवडीचे व्यक्तीला आपण भेटतोय, कुणाला आपण
एअरपोर्टवरती घ्यायला चाललोय, म्हणजे बाहेरून येत असतील तर त्यावेळी मग फुलांचे पुष्पगुच्छच देऊन ही लोक एकमेकांना ग्रीट करतात. तर अशा इथे छान पद्धती आहेत. आणि आता हे तुम्ही पाहू शकताय, हे ईस्टर साठीचे वेगवेगळ्या सशाच्या आकाराच्या गोष्टी. आजचा दिवस खूप धावपळीत गेला. म्हणजे जरी मी सकाळी म्हणाले होते की आम्ही आता आज सुट्ट्यांची सुरुवात आहे, पण सुरुवातच साफसफाईच्या कामाने केली, त्यामुळे काय जास्त असं शूट करणं जमलं नव्हतं. पण मग आता ठरवलं व्हिडिओ एंड करू. त्याआधी मी तुम्हाला दाखवलं की कसं इथं फुलांचं मार्केट असतं ते. तर खूप छान छान असं, म्हणजे इतकं फ्रेश वाटतं ना तिथं गेल्यावर. आणि मी तुम्हाला हे पण दाखवलं आज की डिशवॉशर क्लिनिंगचं थोडंसं, किंवा कसं मेंटेन करायला लागतं ते. आता मी हे दाखवते की मी येताना आम्ही काय काय घेऊन आलो होतो. तर इथं ना आता ईस्टर येणार आहे, तर त्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आणि सशाचे चित्राचे बरेच असे ब्रेडचे प्रकार, म्हणजे सशाचा शेपच्या असतात गोष्टी. नंतर एग्ज असतात, अंडी, उकडलेली अंडी, कलरफुल अंडी, असे खूप काय काय मार्केटमध्ये ईस्टरचे वेगवेगळे डेझर्ट आलेले असतात. आपलं हे एक आणलंय मी. आणि नंतर हे चीज आणलंय, हे स्नॅक चीज आहे. तर आता सुट्ट्या सुरू झाल्यात आणि आता वीकेंड आहे, तर आम्ही ठरवलं की आज थोडं सॅलड किंवा असं छान काहीतरी वेगळं काहीतरी खाऊ. रोजचं चपाती भाजी वगैरे खातो तर त्यामुळे सॅलडच्या गोष्टी घेऊन आलेली आहे. नंतर हा एक ब्रेड आणलाय. हा मला वाटतंय मी एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी दाखवलेला होता. तर ह्याची ना शेल्फ लाईफ खूप असते. आता हा जो आहे हा आज मी घेतलाय आणि हा 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे, म्हणजे जवळजवळ 2 आठवडे अजून चालेल. तर आणि छान असतो हा. थोडंसं बटरवर फ्राय केलं आणि चीज स्प्रेड वगैरे लावलं तरी छान लागतो. हे एक ऑरेंज ज्यूस, हे पण खूप दिवस राहतं. ब्रोकोली आणले, सॅलडच्या गोष्टी आहेत म्हणून. आणि हे जरासं स्टर फ्राय करून ढोबळी मिरची वगैरे बरोबर छान लागतं. आणि टमॅटो. तर इथं सुट्टे पण मिळतात, पण हे असे पॅक पण मिळतं. तर मी हे आणले. हँडवॉश संपलेलं होतं, तर हँडवॉश घेऊन आणले. हे आपल्यासारखे पाऊच मिळतात इथे हँडवॉशचे. आणि पिझ्झा. तर हे अशा पिझ्झाचे पॅकेट मिळतात. ह्याच्यामध्ये ना काही ह्याच्यात असं असतं की एक सिंगल बॉक्स असतात, काही ह्याच्यात 3 हा 3 ह्याचा आहे. आणि ह्याचे न्यूट्री स्कोर 2 आहे. तर न्यूट्री स्कोर म्हणजे काय, मी सांगितलं होतं त्या व्हिडिओची लिंक आम्ही इथे देऊ. तर ह्याचे बी आहे, म्हणजे हा चांगलं, म्हणजे खूप काय असं हे नाही ह्याच्यात, हार्मफुल नाही खाल्लं तरी. आणि कधीतरी आम्ही जसं मी म्हणाले की सुट्ट्या असतील किंवा विकेंड्स असतील तेव्हा आम्ही असं फ्रोझन काहीतरी आणतो आणि मग खातो. तर हा सरळ ओव्हनमध्ये ठेवायचा आणि 15-20 मिनिटात होऊन जातो. असा पिझ्झा आहे. आणि हा वेगन आहे, कारण मी खात नाही नॉनव्हेज, त्यामुळे ह्या अशा गोष्टी आणल्या. मुलं खूप खेळली. आज अचानक काय झालं की मी तुम्हाला म्हणाले की बाहेर घेऊन जाईल, पण आज खूप पाऊस आहे बाहेर. तर असा हा पाऊस आहे. खूप पाऊस असल्यामुळे मग बाहेर ग्राउंडवर त्या मुलांना खेळता नाही आलं. पण मग आम्ही ठरवलं की मॉलमध्येच एक जिथं मुलांना खेळायचं एरिया तिथं मुलं खूप खेळली, शॉपिंग झाली आणि घरी आलोय. आता बाकीचे प्लॅनिंग आहे, उद्या होळी येतं त्याची तयारी करायची आहे. आणि
खारी मी तुम्हाला म्हणाले होते दाखवेन, पण नेमकं मी तेव्हा जो शूट केला तो शूटिंग झालेलीच नव्हती आणि गेलेला आहे तो पार्ट पूर्ण. तर मी नक्की नंतर परत कधीतरी तसं ते खारीचं पॅकेट आणून त्याचं मी म्हणजे जे शीट मिळतात ते आणून करून दाखवेन मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर भेटूयात आता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या अशाच भरभरून प्रेम आणि कमेंट्स मिळतात त्यासाठी पण खूप थँक्यू. बऱ्याच कमेंट्सला रिस्पॉन्ड करायचं राहिलेलं आहे, ते नक्की करीन. तर लवकरच करेन, आता सुट्ट्या आहेत. तर थँक्यू सो मच. बाय.